स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, आज आपण पाहूयात गॅल्व्हॅनिक मशीन वापरून गॅल्व्हॅनिक फेशियल कसे करायचे। ह्या फेशियलचे हे फायदे आहेत की ह्याने इन्स्टंट ग्लो येतो, त्याचप्रमाणे चेहऱ्यावरची ब्रूज पडलेली स्किन टाईट होण्यास मदत होते आणि वयाच्या 30-35 नंतर हे फेशियल नक्की करावे। तर इथे मी द बॉडी केअरची फेशियल किट घेतली आहे, ज्यामध्ये आहेत 5 स्टेप्स: क्लिन्झिंग, स्क्रबिंग, जेल अप्लाय, मसाज आणि पॅक। पहिल्यांदा आपण चेहरा पूर्ण क्लीन करून घ्यायचा आहे, म्हणजे काजळ, लिपस्टिक काही असेल तर ती काढून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे क्लिन्झिंग क्रीम घेत आहे आणि वर्तुळाकार पद्धतीने असा गोलाकार मसाज करून घेते। हलक्या हाताने मसाज करायचा आहे, म्हणजे चेहऱ्यावरचे जे काही पोर्स असतील त्यामध्ये असलेली घाण क्लिन्झिंग क्रीमने निघण्यास मदत होते। त्यानंतर आपल्याला हा चेहरा पूर्ण क्लीन करून घ्यायचा आहे। आपली पहिली स्टेप क्लिन्झिंग झालेली आहे। आता आपण दुसरी स्टेप स्क्रबिंग करून घेऊया। तर इथे स्क्रब क्रीम मी पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करून घेते। त्यानंतर हलक्या हाताने हळुवारपणे आपल्याला गोलाकार पद्धतीने मसाज करून घ्यायचा आहे। 1-2 मिनिट आपल्याला पूर्ण चेहऱ्याला छान असा मसाज करून घ्यायचा आहे। आपली दुसरी स्टेप झालेली आहेत। आता गुलाब पाण्यामध्ये भिजवलेल्या कापसाच्या घड्या डोळ्यांवर ठेवायच्या आणि पूर्ण चेहऱ्याला स्टीम द्यायची आहे। स्टीम दिल्यामुळे काय होतं की चेहऱ्यावरचे पोर्स ओपन होऊन अतिरिक्त ऑइल चेहऱ्यामध्ये असतं ते निघून जाण्यास मदत होते। तर पूर्ण चेहऱ्याला आपल्याला छान अशी स्टीम द्यायची आहे। स्टीम देऊन झालेले आहे। आता कापसाच्या घड्या बाजूला करून ब्लॅकहेड सोपनरने आपल्याला चेहऱ्यावरती जे काही पिंपल्स असतात ते क्लीन करून घ्यायचे आहेत। चेहऱ्यावरती जे काही पिंपल्स होते ते पूर्ण क्लीन करून झाले आहेत। आता चेहरा पूर्ण वाईप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण मसाज क्रीम अप्लाय करूया। काही फेशियल किटमध्ये जेल क्रीम असते, तर तुम्ही जेल क्रीम लावू शकता। ह्या फेशियल किटमध्ये आहे क्लिन्झिंग, स्क्रबिंग, मसाज क्रीम, पॅक आणि शेवटी आहे मॉइश्चरायझर। तर मी आता इथे मसाज क्रीम पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करून घेते आणि आता आपल्याला गॅल्व्हॅनिक मशीनचा यूज करायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता माझ्याकडे ही गॅल्व्हॅनिक मशीन आहे, ज्यामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे अटॅचमेंट आहे। तर ह्याच्यातले हा एक अटॅचमेंट आहे तो आपल्याला क्लायंटच्या हातामध्ये द्यायचा आहे। दुसऱ्या अटॅचमेंटने आपल्याला चेहऱ्यावरती गोलाकार पद्धतीने मसाज करायचा आहे। ही फ्रिक्वेन्सी आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि इथे अशी पोपटी कलरची लाईट येते, जेणेकरून आपल्याला समजतं की फ्रिक्वेन्सी जास्त आहे की कमी आहे। तर आपण पूर्ण चेहऱ्यावरती असं गोलाकार पद्धतीने मसाज करून घेऊया। गॅल्व्हॅनिक मशीनचा वापर करून मसाज क्रीमने आपण चेहऱ्याला पूर्ण मसाज दिल्यानंतर पाण्याचा हात घेऊन आपल्याला हाताच्या साहाय्याने पूर्ण चेहऱ्याचा पुन्हा एकदा मसाज करून घ्यायचा आहे।
मसाज क्रीमने चेहऱ्याचा मसाज झाल्यानंतर चेहरा पूर्ण वाईप करून घ्यायचा आहे। त्यानंतर माझ्याकडे आहे हे फेशियल सिरम जे आपल्याला चेहऱ्यावरती अप्लाय करून घ्यायचं आहे। फेशियल सिरम अप्लाय केल्यानंतर ह्या व्हायब्रेटर मशीनच्या साहाय्याने चेहऱ्यावरती गोलाकार पद्धतीने मसाज करून घ्यायचा आहे। त्याने जे फेशियल सिरम आहे ते पूर्ण चेहऱ्यामध्ये ऑब्झर्व होण्यासाठी मदत होते। त्याचप्रमाणे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होऊन पिंपल्स न येण्यास मदत होते। आता आपण अप्लाय करूया स्टेप 4। स्टेप 4 मध्ये आहे फेस पॅक। गुलाब पाण्याचा वापर करून पूर्ण चेहऱ्याला आपल्याला हा फेस पॅक लावून घ्यायचा आहे। इथे तुम्ही फिंगरचा किंवा ब्रशचा वापर करू शकता। 5 मिनिटं फेस पॅक फेसवर ठेवल्यानंतर आपल्याला तो पूर्ण वाईप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अप्लाय करायचा आहे मॉइश्चरायझर। तर आपलं ह्या प्रकारे फेशियल झालेलं आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या काही सूचना प्रतिक्रिया असतील तर त्यासुद्धा नक्की कळवा। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा।